स्वामी पादुकांचा महिमा काय सांगू आता तुम्हा। योगी मुनीश्वर देव सदा ध्याती ठेवूनी भाव। ऐसा पादुकांचा महिमा स्वामी सुत सांगे तुम्हा। स्वामी सुत सांगे तुम्हा। स्वामी सुत सांगे तुम्हा। स्वामी समर्थ महाराजांच्या उपासनेमध्ये नकळत होणाऱ्या चुका या आपल्या व्हिडिओच्या खाली एक अशी कॉमेंट आलेली आहे आणि त्या कॉमेंटला आपण एक स्वतंत्र विषय समजून आजचा व्हिडिओ आहे। ती कॉमेंट अशी आहे भक्तगण, हे अनंत केणी नावाचे आपले सबस्क्रायबर आहेत आणि त्यांनी आपल्याला असा प्रश्न केलेला आहे, स्वामींच्या पादुकांची घरी स्थापना कशी करावी, स्वतः करावी की ब्राह्मणांकडून मंत्र म्हणून करून घ्यावी, तसेच त्याकरिता काय काळजी घ्यावी हे सविस्तर कथन करावे ही नम्र विनंती। अनंत केणी, तुम्ही खरोखर खूप छान विषयाला हात घातलेला आहे आणि ह्या विषयावरती एक व्हिडिओ व्हावा अशी खूप जणांची इच्छा आहे। आणि ही जेव्हा तुमची कॉमेंट आली तेव्हा मला कितीतरी लोकांनी फोनसुद्धा करून सांगितलं की हा विषय का नाही तुम्ही घेत, आणि म्हणून हा आज आपण विषय घेतलेला आहे। स्वामी समर्थ महाराजांच्या पादुका आपल्या घरी असल्यावरती आपण काय काय काळजी घ्यावी आणि त्या पादुका नेमक्या कुठून आणि कशा याव्यात। स्वामी कृपेने ही बोलत सेवाणी, नभे माझी करणी बोलवया। स्वामी सूत म्हणे स्वामीची कथा, कृपा बळे वार्ता बोलतसे। नमस्कार भक्तगणो, श्री स्वामी समर्थ। श्री स्वामीराज माऊली या आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये मी मिलिंद पेळगावकर अगदी नेहमीप्रमाणे तुमचं खूप खूप स्वागत करतोय। भक्तगणो, आतापर्यंत तुमच्या लक्षात आपला आजचा विषय आलाच असेल। आजचा विषय आपला आहे स्वामी समर्थ महाराजांच्या पादुकांची घरात स्थापना। आणि त्यामध्ये सर्वप्रथम असं आहे की आपल्याकडे पादुका नेमक्या कुठून याव्या, कशा याव्यात, आपण त्या विकत घेऊन स्थापना कराव्या का, आणि विकत घेऊन स्थापना करायचीच असेल तर त्या कुठून विकत घ्यावा। आणि हा विषय छेडताना एक फार महत्त्वाची बाब लक्षात येते, ती म्हणजे आपल्यापैकी कितीतरी लोक अक्कलकोटला जातात, स्वामी समर्थ महाराजांचं दर्शन घेतात आणि तिथून आपल्याला पादुका मिळतात। मला कितीतरी फोन आले, आमच्या घरी पादुका आलेल्या आहेत, कायमस्वरूपी आलेल्या आहेत, त्याची आता आम्ही स्थापना करतोय। त्यावेळेला साहजिकच मी विचारतो त्यांना की बाबा महाराजांच्या पादुका तुमच्याकडे कुठून आल्या, कायमस्वरूपी आल्यात त्या। आणि त्याला प्रामुख्याने सांगितलं जातं किंवा जास्तीत जास्त लोकांकडून एकच गोष्ट सांगितली जाते का अक्कलकोटला वटवृक्षाच्या जे काही काष्ट आहे, लाकूड आहे, त्या वटवृक्षाच्या खाली स्वामी महाराजांनी देह ठेवला, त्याच्यापासून बनलेल्या पादुका आमच्याकडे आलेल्या आहेत। आम्ही अक्कलकोटला दर्शनाला गेलेलो असताना दर्शन घेऊन झाल्यावरती आमच्याकडे एक ग्रस्त आले आणि त्याने आम्हाला विचारलं, तुम्हाला स्वामी महाराजांच्या पादुका पाहिजेत का। बहुतांश वेळेला ते अक्कलकोट वटवृक्ष देवस्थानाचेच कर्मचारी असतात, अगदी त्यांच्या गणवेशात असतात, आणि ते त्या समोरच्या भक्ताचे तो भोळा भाबडा स्वभाव बघून किंवा त्यांच्या श्रद्धेकडे बघून ते त्यांना पादुका घेण्याची ऑफर देतात। होय भक्तगणो, अगदी मुद्दाम मी तुम्हाला सांगतो, हा जो ऑफर शब्द जो आहे हा मी अगदी व्यवस्थितरित्या अगदी जाणून वापरतोय, कारण ती खरोखर जो ऑफर असते। महाराजांच्या स्थानावरती गेलेलं असताना, ते सुद्धा अक्कलकोटला, आपल्याला एखाद्या ग्रस्ताने येऊन विचारणं की तुम्हाला महाराजांच्या पादुका पाहिजेत का, माझ्यासारखा माणूस सुद्धा खूप मोठ्याने आनंदाने हो बोलेल, आणि तिथून ही सगळी सुरुवात होते। मग त्या ग्रस्ताकडून एक कळतं की ह्या पादुका नेमक्या काय आहेत, त्या पादुकांची महती काय, त्या पादुकांचं महत्त्व काय। तर हे सांगितलं जातं की ज्या वटवृक्षाकडे तुम्ही डोकं टेकता, ज्या वटवृक्षाच्या खाली स्वामी समर्थ महाराजांनी देह ठेवलेला आहे, त्या वटवृक्षाच्या फांदीपासून बनवलेल्या या पादुका आहेत। मग आपली भावना आणखीन उचंबळून येते, आपण कसलाच काही विचार करत नाही,
आणि त्या देवस्थानाच्या कर्मचाऱ्याच्याकडे अगदी आपली श्रद्धा वगैरे सगळी आपण घाण टाकतो. आपल्याला कधी एकदाचा तो पादुका हातामध्ये देतोय असं आपल्याला होतं. आणि कुठेतरी फोन लावून त्या पादुका मागवल्या जातात. हे गरजेचं नाहीये की त्या वटवृक्षाचे असतील की नाही, पण आपल्याला तसं सांगितलं जातं. भक्तगण, कितीतरी ज्या पादुका त्या वेगळ्याच लाकडाच्या आहेत, वटवृक्षाच्या पादुका नाहीच आहेत त्या. पण अशा पद्धतीच्या पादुका भक्तजणांच्या भावनेचा खेळ करून दिल्या जातात. तो बिचारा भोळा भाबळा भक्त स्वामी महाराजांच्या त्या पादुका त्याला मिळतायत या आनंदामध्ये तो ते समोरचा माणूस सांगेल तेवढे पैसे तो तिथे मोजतो, त्याला तो देतो आणि त्या पादुका विकत घेऊन घरी येतो. त्याला खूप आनंद झालेला असतो. स्वामी समर्थ महाराजांच्या पादुका त्याला अक्कलकोटात मिळालेल्या असतात. त्यासुद्धा स्वामी समर्थ महाराज ज्या वटवृक्षाखाली नेहमी बसत, ज्या वटवृक्षाखाली स्वामी महाराजांनी देह ठेवलेला आहे, ज्या वटवृक्षाचं एकदम जागृत स्थान समजलं जातं, त्या वटवृक्षाच्या पादुका आपल्या घरी येणं हे खरोखर तो त्याचं भाग्य समजतो. पण इथे मुळात पादुका आपल्या घरी कशा आलेल्या आहेत इथे आपण लक्ष सुद्धा देत नाही. आपल्याला असं वाटतं की महाराजांच्या कृपेने त्या पादुका आपल्याकडे आलेल्या आहेत, महाराजांनीच त्या आपल्याला दिलेल्या आहे. कारण अक्कलकोटात वटवृक्ष देवस्थानासारख्या ठिकाणी आपण गेल्यावरती त्या पादुका आपल्याला मिळतात म्हणजे आपल्याला खूप काय मोठं वाटतं. पण त्या पादुका आपण रितसर विकत घेतलेल्या असतात. त्या पादुकांची आपण काही खातरजमा केलेली नसते का खरोखरच्या त्या वटवृक्षाच्याच आहेत का, आणि आपण त्या मोठ्या आनंदाने घेऊन येतो. भक्तगण, ह्या गोष्टीकडे मी वटवृक्ष देवस्थानाच्या विश्वस्तांचं लक्ष सुद्धा वेधू इच्छितो. आणि त्याचबरोबरीने अक्कलकोटला जाणारे जे कोणी शेकडो हजारो स्वामी भक्त आहेत त्यांना सुद्धा सावध करतो. एक गोष्ट मात्र घडलेली, स्वामी समर्थ महाराजांनी देह ठेवल्याला बरोबर 100 वर्ष झाली होती. 1978ची ती गोष्ट होती. स्वामी समर्थ महाराजांच्या पुण्यतिथीच्या दिवशी अक्कलकोटमध्ये अगदी मोठा जलसा असतो. महाराजांनी 1878 साली देह ठेवल्यापासून अगदी आजपर्यंत स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथी ही मोठ्या जल्लोषात अक्कलकोटमध्ये साजरी होते. 1978 साल स्वामी समर्थ महाराजांना देह ठेवून बरोबर 100 वर्ष झाली होती. अगदी मोठ्या प्रमाणामध्ये स्वामी समर्थ महाराजांच्या समाधी लिलेचा शताब्दी सोहळा त्या दिवशी साजरा होत होता. आणि अशातच तुफान गर्दी, अगदी गच्च गर्दी असलेल्या या परिसरामध्ये वटवृक्षाची एक भली मोठी फांदी कोसळली. पण स्वामी महाराजांची कृपा म्हणा की स्वामी महाराजांची लीला म्हणा, इतक्या मोठ्या गर्दीवरती ती स्वामी समर्थ महाराजांच्या वटवृक्षाची फांदी कोसळली खरी, पण त्यात कोणालाही कुठच्याच पद्धतीची दुखापत झाली नाही. असं म्हटलं जातं की ती फांदी त्यावेळेला ताबडतोब तिथून हलवता सुद्धा आली नाही, गर्दीच्यामुळे म्हणा किंवा त्या फांदीचा आकार आणि त्याचं पूर्ण वजन हा विचार करून म्हणा, पण ती फांदी त्याला हलवली नाही. स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथीचा दिवस साजरा झाला, तो पार पडला. त्यानंतर ह्या फांदीचं आपण करायचं काय म्हणून त्याच्या काही पादुका बनवल्या गेल्या आणि स्वामी भक्तांना त्या वाटल्या गेल्या. ही गोष्ट मी तुम्हाला सांगतोय साधारण 45 वर्षापूर्वीची. 45 वर्षापूर्वी पडलेल्या फांदीच्या ज्या पादुका वाटल्या गेल्या त्या पादुका आजपर्यंत, म्हणजे त्याच्यानंतर जन्मलेले काही जे आपल्याकडे सेवेकरी आहेत स्वामी समर्थ महाराजांचे अक्कलकोटचे, त्यांच्याकडे आज त्या आहेत असं ते भासवत आहेत. आणि त्या पादुका सर्वत्र ते देत आहेत, सगळ्यांना देत आहेत, पैसे घेऊन देत आहेत, विकतायत. अशा पादुका आपण घेऊन येऊन त्या पादुकांची घरात स्थापना करणं आणि स्वतःला भाग्यवान समजणं हे कितपत योग्य आहे? तुम्हाला वाटत नाही का महाराजांच्या नावाखाली ही काही कृती केली जाते, त्याला कुठेतरी नकळत आपण प्रोत्साहन देतोय? त्या पादुका नेमक्या खरोखर वटवृक्षाच्याच आहेत की नाही याची खातरजमा सुद्धा आपण करून घेत नाहीये. तर ते लाकूड कसं असायला पाहिजे? कारण वटवृक्षाचं लाकूड अगदी ठिसूळ असतं. पण हे सगळं जाऊ द्या, आपल्याकडे स्वामी समर्थ महाराजांच्या पादुका कशा याव्यात हे फार महत्वाचं आहे. त्याच्यामध्ये कितीतरी असे मुद्दे सुद्धा आहेत.
एक तर पादुका तुम्हाला विकत घ्यायच्या असतील तर अशा पद्धतीच्या लोकांना चुकीचं प्रोत्साहन देऊन त्यांच्याकडून विकत घ्यावा आणि स्वतःची फसवणूक करून घ्यावी का? दुसरं म्हणजे तुम्हाला वाटत असेल स्वामी समर्थ महाराजांच्या पादुका तुमच्याकडे याव्यात, तुमची भक्ती आहे ती, तुमची श्रद्धा आहे ती, वाटणं साहजिक आहे. मग अशा वेळेला त्या पादुका तुमच्याकडे सहज कोणीतरी आणून देणं, पैसे न मागता, कुठच्याही पद्धतीचा व्यवहार न होता, त्या सर्वश्रेष्ठ, तो खरंच पादुकांचा लाभ म्हटला जाईल आपल्याला. तुमच्या मनी ध्यानी काहीही नसता जर एखाद्या माणसाने तुमची इच्छा आहे आणि स्वामी महाराजांना ते माहिती आहे तुमची इच्छा काय, अशा वेळेला तुम्हाला कोणीतरी पादुका आणून देणं हे निश्चितच स्वामी महाराजांनी देण्यासारखं आहे. किंवा तसं तुमच्याकडे काही घडलंही नाही, समजा तुमची इच्छा, अगदी प्रखर इच्छा, महाराजांच्या पादुका आपल्याकडे याव्या आणि तुम्ही आधी दुकानात जाऊन विकत घेऊन त्या पादुका आणल्या आणि मनोभावे स्वामी समर्थ महाराजांना आवाहन केलं, त्यांना प्रार्थना केली, तर तुमच्या पादुका समजून आजपासून मी याची पूजा करणार आहे, तुमची श्रद्धा खरी आहे, तुमची भक्ती खरी आहे, तर निश्चितच त्या स्वामी समर्थ महाराजांच्या पादुकाच आहेत. कारण तुमच्या श्रद्धेने आणि तुमच्या निष्ठेने आणि तुमच्या भक्तीने प्रत्यक्ष स्वामी समर्थ महाराजांना भाग पाडलेला आहे त्या पादुकांमध्ये वास करण्यासाठी. अर्थात तेवढी तुमची श्रद्धा असायला पाहिजे, तेवढी तुमची निष्ठा असायला पाहिजे. अशा वेळेला तुम्ही जरी विकत घेऊन जरी त्या पादुका आणल्यात घरी तरी काही हरकत नाही, काहीही हरकत नाही. त्याला सुद्धा स्वामी समर्थ महाराजांच्या पादुका म्हणावं अशाच त्या आहेत. त्याच्यामध्ये सुद्धा स्वामी समर्थ महाराजांचा वास नक्कीच असणार, कारण तुमची श्रद्धा तशी आहे, तुमची भक्ती तशी आहे, तुमचं महाराजांवरचं प्रेम तसं आहे. आता आपल्या घरी पादुका आल्या खऱ्या, आपल्याला वाटतं म्हणून आपण त्याचा सोहळा केला, त्याच्या स्थापनेचा सोहळा केला. एखादी सत्यनारायणाची पूजा घरी करून पाहुण्यांना जसं आपण बोलवतो तसं असंख्य स्वामी भक्तांना आपण बोलवलं, पण ते तेवढ्यापुरतंच असावं, त्या सोहळ्यापुरतंच असावं. आपल्या घरी स्वामी समर्थ महाराजांच्या पादुका आहेत हा आपण भाऊ करावा का? आपल्या घरातील ती स्थापना एक सार्वजनिक स्थापनेचा एक विषय व्हावा का? कोणाची काही कामं अडली नडली असतील तर तुमच्या घरी पादुकांच्या पुढ्यात तुम्ही डोकं टेकलं ती तुमची कामं होत आहेत, तुम्हाला महाराज पावतायत, म्हणजे तुम्ही इतरांना सुद्धा सांगणार का आमच्या घरी पादुका, या तिथे डोकं टेका, तिथे नमस्कार करा, तिथे प्रार्थना करा, तुमची कामं निश्चित होतील. मग तर म्हणून असे प्रकार काही वेळा नकळत स्वरूपामध्ये होतात, पण नंतर या चुकीच्या बाबी इतक्या फोफावतात की तुमच्या घरामध्ये एखादं स्वामी महाराजांचं सार्वजनिक स्थान होऊन बसतं आणि मग हा विषय कुठेतरी लांब लांब भरकटत जातो. मग तुमच्याकडे येणाऱ्या भक्तांपैकी कोण भक्त म्हणतात की आमच्या घरी पादुका आणा ना, आमच्या घरी 2 तास पादुका याव्यात. मग त्याच्याकडे काय तर तुम्ही नेल्यानंतर दुसरीकडे येतात. मग जिथे त्या पादुकांची पूजा होते, ज्याच्या घरामध्ये त्या पादुका नेल्या जातात, तिथे त्या पादुकांवरती दक्षिणा सुद्धा तिथे अर्पण होते. पादुका आपल्या घरातल्या म्हणून आपण त्यात सगळे पैसे आपण आपल्या घरी घेऊन येतो. हा सगळा प्रकार वाढण्याची शक्यता असते. मी असं म्हणत नाही की प्रत्येकाच्या घरी पादुका आल्यावरती हे स्वरूपाची मिळतं असं नाही, पण पादुकांना इतकंच आज लोक समजतात की तुमच्या घरी पादुका आहेत म्हणजे तुम्ही फार भाग्यवान आहात आणि तुमच्या घरातल्या पादुका तुम्ही आमच्याकडे सुद्धा घेऊन या. मग आपण घेऊन जातो, त्याच्यावरती पैसा येतो, तुमची भक्ती श्रद्धा सगळी काय हलते पैशाने आणि त्याचं स्वरूप वेगळंच होऊन जातं. मग तुम्ही लोक शोधत राहतात, आज कोण बोलवतंय, उद्या कोण बोलवतंय. असे प्रसंग घडलेले आहेत म्हणून हा विषय छेडतोय. आज ते अनंता केणीने जे मला विचारलेलं आहे की महाराजांच्या पादुका घरी स्थापन कशा कराव्यात, तर महाराजांच्या पादुका घरी स्थापन करण्या अगोदर ह्या सगळ्या गोष्टींचा विचार होणं फार गरजेचं आहे, फार. कारण महाराजांच्या पादुका तुमच्या घरी आहेत म्हणजे स्वामी महाराज तुमच्या घरी आहेत. आणि महाराजांच्या पादुका जर तुमच्या घरी नाही आहेत, अगदी फोटो सुद्धा नाही आहे, पण तुमच्या मनात जर स्वामी असतील, तुमच्या भक्तीत जर स्वामी असतील आणि तुमच्या श्रद्धेत जर स्वामी असतील, तर तुमच्या बरोबर स्वामी सदोदित 24 तास रात्रंदिवस आहेत. ही श्रद्धा, हे प्रेम आपल्यापैकी किती लोकांकडे आहे. आणि हे असल्याशिवाय महाराज तुमच्यावर राहू शकत नाहीत. मग महाराजांची भली मोठी तसबीर घरात ठेवा किंवा ते पादुका ठेवा,
पादुका आणि तसबीर ठेवल्याने तुमच्या घरी महाराज आहेत असं नाही. आणि पादुका तुम्ही जर ठेवायचे असेल तर त्याच्यामध्ये गैर काहीच नाहीये. पण त्या पादुकांचं स्वरूप नंतर मग काहीतरी भरकटत जाऊ नये याचा भान आधी असावा. काय काय लोक घरात ते सांगतात आम्ही पादुका कुठे हलवत नाही, पाहिजे तर इथे येऊन दर्शन घ्या. मग ते येतात तिथे श्रीफळ ठेवतात, नारळ ठेवतात, दक्षिणा ठेवतात वगैरे. हे नंतर मग हे सुद्धा स्वरूप चुकीचंच आहे हो. हे सुद्धा स्वरूप चुकीचं आहे. त्याची श्रद्धा वैयक्तिक आहे, त्याची भक्ती वैयक्तिक आहे. मग वैयक्तिकरित्या त्याच्याकडे महाराज नाही आहेत का? बरं अगदीच त्याला वाटलं तर कितीतरी असंख्य मठ आहेत. आणि सर्वात मोठी बाब म्हणजे नवस. भक्तगण महाराजांकडे नवस वगैरे करूच नाही. कारण महाराजांना तुमचं आराध्य दैवत जेव्हा तुम्ही समजून चालता तेव्हा महाराजांचे तुम्ही लाडके होता. महाराजांकडे मागण्याची गरज अजिबात लागत नाही. तर अशा वेळेला नवस ते काय. पण आपल्या घरी पादुका आहे तेव्हा इतर बाहेरची जण आपल्याकडे येतात आणि आपल्याकडे नवस सांगतात आणि ते नवस आपल्या घरात फेडले जातात. हे सगळ्यात मोठं पातक आहे. याचा विचार आपण कधी कोणीच करत नाहीये. महाराजांच्या पादुका आपल्या घरी आहे, कोणतरी येणं दर्शन घेणं वगैरे इथपर्यंत ठीक आहे. खरं म्हणजे त्याचा सुद्धा भाऊ करूच नाही. मी तुम्हाला आता सांगितलं ते. पण आपल्या घरामध्ये आलेले असताना महाराजांकडे कोण काय प्रार्थना करतं आपल्याला माहिती नाही. अशाला नकळत चुकून वगैरे त्यांनी एखादा नवस केला आपल्या घरात येऊन आणि तो नवस फेडायला ते आपल्या घरी आले तर अगदी त्याच वेळेला त्यांना सांगावं, आता तुम्ही सांगतायत तर ठीक आहे, महाराजांच्या समोर ते ठेवा आणि त्याच्यानंतर ते पुन्हा तसंच्या तसं उचलून त्याच्या हातात द्यावं आणि त्याला सांगायचं की आता तुला जे काय त्याचं करायचं ते कर. बाहेर जास कोणाला वाटायचे ते वाट. पण हा नवस फेडण्याचं हे स्थान नाहीये. समोरच्या माणसाला दुखवू नका, त्याला प्रेमाने ही गोष्ट सांगा. हे आमच्या घरातलं देवघर आहे, आमच्या घरी पादुका आहे, त्याचा अर्थ हे सार्वजनिक स्थान नाहीये का नवस फेडायचं आहे सारखं हे स्थान नाहीये. कारण कितीतरी ठिकाणी मी हे सुद्धा बघितलेलं आहे. आपण अगदी मोठेपणाने सांगतो आमच्या पादुकांचं दर्शन घ्यायला येतात आणि त्यांची कामं होतात, मग ते येऊन आपल्याकडे नवस फेडतात. कशाला पाहिजे त्यांचे नवस तुमच्या घरात फेडलेले? स्वामी समर्थ महाराजांची सार्वजनिक स्थानं नाही आहेत का? मठ नाही आहेत का? आपण घरामध्ये पादुका स्थापन केल्यावरती महाराजांचं हे स्वरूप आपल्या घरामध्ये होणं किंवा हे आपणच आपल्या हाताने हे स्तोम माजवणं म्हणतो मी त्याला, हे अतिशय चुकीचं आहे. अतिशय चुकीचं आहे. आणि आपल्या घरात स्थापन झालेल्या पादुका आपल्या उमऱ्याबाहेर काढून लोकांच्या घरी घेऊन जाणं हे तर त्याही पलीकडचं चुकीचं आहे. पूर्णतः चुकीचं आहे ते आणि ते पातक आहे. महाराजांना पादुका वेगवेगळ्या ठिकाणी फिरवलेल्या कधीच आवडलेल्या नाहीयेत. मग अशा वेळेला आपण आपल्या घरी पादुका घेऊन यायला एखाद्याला प्रोत्साहित करावं की आपल्याकडे असलेल्या पादुका आपण दुसऱ्यांच्या घरी घेऊन जावं. हे कितपत योग्य आहे? महाराजांनी सांगितलंय ना का आपल्याला, अक्कल से खुदा पहचानो. ती अक्कल आपण कधी वापरणार आहोत? कधी वापरणार आहोत आपण ती अक्कल? का वापरणारच नाही आहोत आणि उगाच आपल्या स्वामी भक्त म्हणून मिरवणार आहोत? मग अशा वेळेला ज्यांच्या घरी पादुका आहेत त्यांना कुठेतरी एखादा वार्षिक सोहळा वगैरे करायची अशी इच्छा होते ते करावं. तुमच्या घरी पादुका आहेत किंवा पादुका नाही आहेत, फोटो आहेत किंवा फोटो सुद्धा नाही, पण तुमची इच्छा असेल आपण स्वामी जयंती साजरी करावी तर निश्चितच करावी. आणि त्यात जर पादुका असतील तर पादुका पूजन सुद्धा करावं व्यवस्थितरित्या. एखादी वार्षिक सत्यनारायणाची आपण पूजा करतो त्या पद्धतीने लोकांना बोलवावं सुद्धा. अगदी धूम धडाक्यात हा सोहळा करावा. पण त्या वेळेला त्यावर जो काय पैसा अडका येतो त्याचं काय? मग आपल्यापैकी कितीतरी लोक म्हणतात तो आम्ही आमच्यासाठी ठेवतच नाही होत, स्वामी महाराजांनाच अगरबत्ती आणतो, आम्हाला जे काय पूजेचं साहित्य असेल ते आम्ही आणतो. तुमच्या घरामध्ये पूजा करायसाठी, तुमच्या घरामध्ये स्वामी महाराजांच्या पुढ्यात अगरबत्ती लावायसाठी लोकांनी पैसे कशाला द्यावेत? तुम्ही जे घरी जी पादुकांची स्थापना केलेली आहे, महाराजांची स्थापना केलेली आहे, त्याची दिवाबत्ती करायला तेल काय लोकांनी पैसे द्यावेत? स्वामींच्या पुढ्यात अगरबत्ती धूप लावायसाठी ते जे लोकांनी जे पैसे दिलेले आहेत ते तुम्ही वापरावेत.
त्याच्यामुळे घरी आपण एखादा सार्वजनिक सोहळा केल्यावरती विशेष करून आपल्याकडे पादुका असताना, कारण पादुका असल्यावरती आपण जेव्हा एखादा सोहळा करतो त्या सोहळ्याला विशेष करून आपल्यापैकी जास्ती स्वामी भक्त उपस्थित राहतात. आणि देवापुढे पैसे ठेवण्याचा हा एक फार चुकीचा पायंडा आपल्याकडे फार पूर्वीपासून आहे. कोणी याचा कधीच विचार केलेला नाहीये की महाराजांचं दर्शन घ्यायला जात असताना आपण काय त्याच्यावरती पैसे ठेवण्यापाठचा नेमका उद्देश काय. पण एखाद्याच्या घरी ती पूजा असेल किंवा एखाद्याच्या घरी सत्यनारायणाची पूजा असेल, तिथे सुद्धा जातो आणि तिथे आपल्या खिशातून काही पैसे काढून आपण त्या पूजेमध्ये ठेवतो. आपल्या घरी अशा पद्धतीची पूजा, पादुका पूजा किंवा सत्यनारायणची पूजा झाल्यावरती जे काय पैसे येतात ते पैसे आपण आपल्या घरी जे काय उदबत्ती लावली जाते, जे काय दिवापत्तीसाठी तेल आणलं जातं, त्याच्यात कधीच खर्च करू नये, अजिबात खर्च करू नये. त्याचं एक वेळ अन्नदान करा तुम्ही, ते महाराजांपर्यंत पोचतं. 100-150 रुपयाचा फुलांचा हार आहे तो ताबडतोब संध्याकाळी सुकून जातो. अगरबत्ती सुद्धा जळून जाते. तुमच्या तेलासाठी, तुमच्या अगरबत्तीसाठी आणि तुमच्या त्या जे काय तुम्ही जे काय त्या लोकांच्या आलेल्या पैशातून जे काय कराल त्याच्यासाठी महाराज मोहताज नाही आहेत. पण त्याच पैशामध्ये आपला जरी ₹1.25 किंवा ₹2 घालून ते जर भुकेल्याला जर अन्न दिलं तर त्या लोकांनी जो महाराजांच्या भावनेने, महाराजांच्या श्रद्धेने, महाराजांच्या प्रेमापोटी घातलेले जे काही पैसे आहेत ते पैसे महाराजांपर्यंत पोचतात. आपण जे अन्न देतोय ते कुठे नेमकं जात आहे त्याचं आपल्याला काय माहिती आहे. शुद्ध भावनेने लोकांकडून आलेले जे काही पैसे आहेत त्याचं जर अन्नदान तुम्ही जर केलं, त्याच्यामध्ये स्वतःचे काहीतरी पैसे घालून अर्थात, तर निश्चितच ते स्वामींपर्यंत पोचतं. इथे पुन्हा अक्कल से खुदा पहचानो, मी सांगतोय म्हणून नाही, महाराजांनी दिलेली अक्कलेचा वापर करूया आपण. कोणतरी बोलतोय म्हणून त्याच्यावरती अंधश्रद्धेने विश्वास कधीच ठेवू नका. पण हे केल्याने एखादा माणूस जर आपल्याला सांगतोय ते महाराजांपर्यंत पोचतोय, तर खरोखर पोचत असेल का याचा विचार काय करू नये, निश्चितच करावं. आणि तुम्हाला पटलं तर ते आवर्जून करावं. मग तर कोण घरी स्वामींच्या पादुका स्थापन करणं हे इतक्या हलक्यात घेऊ नका, अजिबात घेऊ नका. त्याचा पुढचा मुद्दा काय आहे की आपल्याला पादुका कुठून जरी आल्या, मग त्या काष्टपादुका आल्या असतील, त्या वटवृक्षाच्या सांगून आपल्याला त्या मिळालेल्या असतील, काही असेल, आपल्या घरी आल्यावरती आपण त्याला चांदीचं आवरण करतो. आपल्याला असं वाटतं की त्या पादुका चांदीच्या असाव्यात आणि कधी कधी त्या पादुकांवरती आपण चांदीचा पत्रा ठोकून घेतो. अगदी त्याची साय संगीत पूजा केल्यानंतर आपण त्या पादुका एखाद्या सोनाराकडे देतो आणि त्याच्यात त्या चांदीचे खेळे ठोकले जातात. आपण ह्याचा कधीच विचार करत नाही की आपण त्याच्याकडे स्वामी म्हणून आजपर्यंत बघितलेलं आहे, स्वामी म्हणून त्यांची स्थापना केलेली आहे त्या पादुकांची. मग त्याच्या चांदी आणि सोन्याचे का असो खेळे ठोकावेत का. आणि त्याही पलीकडे जाऊन ही वस्तू चांदीची असण्याची गरज काय. ही पादुका ही मुळात वस्तूच आहे का ते तुमचं दैवत आहे. मग ते चांदी किंवा सोन्यामध्ये असण्याची काय गरज आहे. कारण त्याचा पुढे दुष्परिणाम असा होतो की आज तुम्ही त्याच्यामध्ये फक्त स्वामी पाहतायत. तुमच्या पुढच्या पिढीची शाश्वती काय, त्यांच्या श्रद्धेची शाश्वती काय, त्यांच्या भक्तीची शाश्वती काय. आणि तुमच्या पुढच्या पिढीने जर त्याच्यामध्ये फक्त त्यांना चांदी दिसली, कारण आजच चांदी एवढी महाग आहे, आजच सोनं एवढं महाग आहे, पुढे काय होईल काही सांगता येत नाही. मग त्या पादुकांचं महत्व किती राहील. त्यामुळे देव चांदी सोन्याची असूच नये. पूर्वपार असतील ठीक आहे, पण तुम्ही नव्याने परत करण्याची काही गरज नाहीये. त्याच्यामध्ये तुम्ही आणि तुमच्याकडे असणाऱ्या सगळ्या कुटुंबाने त्या दैवताचं स्वरूप पाहावं. असू दे त्या लाकडाच्या, असू दे त्या काष्टाच्या, पण त्या काष्टाच्या पादुकांपर्यंत त्याची मर्यादा आहे का. त्या सर्वाच्या पलीकडे, चांदी सोन्याच्या पलीकडे जाऊन त्याच्यात स्वामी समर्थ महाराजांचा वास आहे, आपल्या आराध्य दैवताचा वास आहे. हा विचार कोण करणार. मग त्याच्यात तो वास आहे म्हणून त्या चांदीच्या करणं कितपत योग्य आहे याचा सुद्धा विचार होणं फार गरजेचं आहे. मला विचारला तर मी सांगेन की पादुका कधीही चांदी सोन्याचं असू नये. आणि अगदी करायच्याच असतील तर त्याच्यावरती
एका पेटीसारखं स्वरूप करावं चांदीचं, की त्याच्यामध्ये पादुका घातल्या आणि त्याची पूजा केली. पण त्या संबंध चांदी आणि सोन्यामध्ये मढवून घेणं हे पुढे जाऊन फारच घातक आहे, फार घातक आहे. याचा विचार नक्की व्हायला पाहिजे. आणि म्हणूनच भक्तगण, स्वामी समर्थ महाराजांच्या पादुकांची घरात स्थापना करणं फार सोपं आहे, पण हा सगळा विचार विनिमय होणं सुद्धा तेवढंच गरजेचं आहे, अगदी तेवढंच गरजेचं आहे. आता अनंता केळी जे काय आपल्याला विचारलंय, त्याची पादुकाची स्थापना कशी करावी या मूळ मुद्द्याकडे आपण येऊया. त्यासाठी ब्राह्मणाची गरज आहे का? या पादुकांची स्थापना मंत्रघोषामध्ये होणं गरजेचं आहे का? निश्चितच भक्तगण, तुम्ही जर ते करू शकत असाल तर आवर्जून करावं, नक्की करावं. आणि पूर्ण ब्राह्मवृंद बोलवावा किंवा एखादा ब्राह्मण बोलवावा. तुमच्या यथाशक्तीप्रमाणे तुम्ही ब्राह्मणाला बोलवून स्थापना करू शकता, पण तुमचा भाव फार महत्वाचा आहे. तुम्ही सगळा सोपस्कार केला आणि तो सोपस्कार व्यवस्थितरित्या होतोय तिथे जर तुमचं लक्ष राहिलं आणि त्याच्यात जर तुम्ही महाराजांना तुमच्याकडून मनोमनी तुम्ही जर आवाहन करायलाच विसरलात की तुम्ही माझ्या घरी या पादुकांच्या निमित्ताने तुमचा सहवास या पादुकांमध्ये राहावा, हेच जर तुम्ही महाराजांना सांगायला विसरलात आणि त्या सगळ्या ब्राह्मणांनी येऊन सगळा मंत्रघोष करून सगळं व्यवस्थित स्थापना केली सुद्धा असेल तरी तुमच्यासाठी महाराज त्या पादुकांमध्ये आलेच कुठे? आणि जर समजा ब्राह्मणवृंद तुम्ही बोलवलाच नाही, ब्राह्मणांना बोलवलंच नाही आणि त्या पादुका येऊन तुम्हाला जशी काय तोडकी मोडकी पूजा येते, पण तुमची श्रद्धा भाव सगळा महत्वाचा आहे, तो पुरेपार आहे तुमच्या मनामध्ये, त्याच्यावर कुठल्याच पद्धतीची कमी नाहीये. तुम्ही महाराजांना अगदी विनंती करतायत, महाराजांना आवाहन करताय की या पादुकांच्या स्वरूपामध्ये तुमचा सहवास माझ्या घरात कायम राहू द्या, आणि असं सांगून महाराजांची पादुकांची स्थापना करतायत, त्यांची पूजा करतायत. तिथे महाराज तुमच्या घरामध्ये निश्चितच आहेत. त्या पादुकांमध्ये महाराज सहवास करून बसलेले आहेत, याला शंका नाही. त्याच्यामुळे ब्राह्मणाकडूनच स्थापना करून घ्यावी असा हट्टास कधी बाळगू नये. तुम्हाला वाटतं आणि तुम्हाला वाटलं तर मोठ्या प्रमाणामध्ये त्याचा एक सोहळा आपण साजरा करूया, संबंध ब्रह्मवृंदाला बोलूया, ब्राह्मणांना बोलूया, महाप्रसाद का आपण करूया, तर त्याच्यात गैर काहीच नाही, ते निश्चितच करा. पण त्याची सक्ती समजू नका. तुम्ही स्वतःहून मनोभावे जर महाराजांना प्रार्थना करून जर महाराजांच्या त्या पादुका तुमच्या देवघरामध्ये ठेवल्या तर ती स्थापना बरोबर होत नाही असं चुकूनही समजू नका. कारण तुमचे भाव, तुमची श्रद्धा, तुमचं महाराजांवरचं प्रेम हे सर्वांच्या पलीकडे आहे, ते खूप महत्वाचं आहे. खुद्द महाराजांनीच कर्मकांडाला कधीच महत्व दिलेलं नाही, कुठच्याच कर्मकांडाला महत्व दिलेलं नाही. त्यामुळे कुठच्याही पद्धतीचं कर्मकांड झालं नाही. अगदी मनोमने मानसपूजेने जरी तुम्ही त्यांची स्थापना केली तरी महाराजांचा सहवास त्या पादुकामध्ये आहे, यात तीळ मात्र शंका घेऊ नका. महाराज तुमच्या बरोबरच आहेत, त्या पादुकांमध्ये आहेत. जेव्हा जेव्हा तुम्ही महाराजांच्या पादुकांकडे डोकं टेकाल तेव्हा महाराज तुमचं ऐकण्यासाठी तिथे उत्सुक असतील. त्यांचं सुद्धा तुमच्यावरती तेवढंच प्रेम आहे, याच्याबद्दल खात्री बाळगा. भक्तगण, घरी पादुका निश्चितच स्थापन कराव्या. तुमची इच्छा असेल तर तिथे काहीही हरकत नाही, पादुका स्थापन कराव्या. पण काही पथ्य आहेत जी आजच्या एपिसोडमधून मी तुम्हाला सांगितली आहे, ती नक्की पाळावीत. आणि ती सगळी पाळता येत असतील, तुम्हाला ती पटत असतील, तरच घरामध्ये स्वामी समर्थ महाराजांच्या पादुकांची स्थापना करावी. कारण आपण करायला जावं एक आणि त्याचं होतं काहीतरी दुसरंच किंवा व्हावं दुसरंच, जे महाराजांना कधी आवडणार नाही, महाराजांना खपणार नाही आणि ते चुकीचं असेल, ते कशाला करावं. पण हे जे काय मुद्दे आज आले ते अगदी शांतपणे आपण जर विचार केला तर आपल्यालाही सुचले असते. त्याच्यात मी असं नवीन वेगळं काही सांगितलेलं नाहीये. त्यामुळे स्वामी समर्थ महाराजांवरती किंवा आपल्या आराध्य दैवतावरती खरी श्रद्धा, खरं प्रेम, खरी भक्ती ज्याची असेल त्याला हे सगळं अगदी अवगत होईल, त्याला हे सगळं अगदी नकळत समजेल. तेव्हा भक्तगण, तुमची इच्छा असेल तर महाराजांच्या पादुका घरामध्ये निश्चित स्थापन करा, अगदी नक्की स्थापन करा. मनोभावे त्याची रोज पूजा होऊ द्या. तुम्हाला काय पाहिजे नको असेल त्या महाराजांकडे तिथे नतमस्तक होऊन ते मागा.
जशी भक्ती, जशी प्रेम, जशी श्रद्धा असेल तसे महाराज तुम्हाला ते देण्यासाठी तिथे उभे आहेत. हा सुद्धा विश्वास असू द्या. पण कोणत्याही प्रकारचं स्तोम किंवा त्यातून चूक आपल्याकडून होऊ नये ही महाराजांकडे सदोदित प्रार्थना करा. सतर्क राहा, जाणते व्हा आणि स्वामी महाराजांना नमस्कार करा. त्यांचं नामस्मरण करा आणि म्हणा, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. स्वामी देई हेची दान, नित्य चरणाचे दर्शन, चरणाचे दर्शन, नित्य चरणाचे दर्शन. मज नको धन दारा, तुझ्या चरणी द्यावा थारा, चरणी द्यावा थारा, तुझ्या चरणी द्यावा थारा. मज ठेवावे भिकारी, सुखे करीन चाकरी, सुखे करीन चाकरी. तुझे नाम माझी जोड, मुखी राहो तेची गोड, राहो तेची गोड, मुखी राहो तेची गोड. स्वामी देई हेची दान, नित्य चरणाचे दर्शन, चरणाचे दर्शन, नित्य चरणाचे दर्शन. तुझ्या चरणी माझा माथा, ऐसे करी दीनानाथा, ऐसे करी दीनानाथा. तुझ्या नामी लागो छंद, मज द्यावे दास पद, द्यावे दास पद, मज द्यावे दास पद. स्वामी देई हेची दान, नित्य चरणाचे दर्शन, चरणांचे दर्शन, नित्य चरणांचे दर्शन. सुत मागे हेची दान, सुत मागे हेची दान. तुझ्या चरणी होऊलीन, तुझ्या चरणी होऊलीन. स्वामी देई हेची दान, नित्य चरणांचे दर्शन, चरणांचे दर्शन, नित्य चरणांचे दर्शन. मज नको धन दारा, तुझ्या चरणी द्यावा थारा, चरणी द्यावा थारा, तुझ्या चरणी द्यावा थारा. स्वामी देई हेची दान, नित्य चरणांचे दर्शन, चरणांचे दर्शन, नित्य चरणांचे दर्शन. स्वामी देई हेची दान, स्वामी देई हेची दान, स्वामी देई हेची